सर्वेषां कृते नमो नमः. आपण या ह्याच्यावरच आपला लेक्चर्स जरा थांबवलेले होते. तर आपण पुनस्मारणम हे थोडक्यात बघूया आणि आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करू. आता पुढचे लेक्चर तुमचे पटपट होतील. आता हे याच्यामध्ये तुम्हाला हे वर्णमाला आधारितम आपण वर्णविचार लेक्चर मी तुमचं घेतलेलं आहे. ते लेक्चर पुन्हा एकदा बघा, म्हणजे तुम्हाला सगळे कुठले कुठले स्वर, कुठली कुठली व्यंजन आहेत, स्वराश्रित कुठली आहेत, हे सगळं त्याच्यानुसार कळेल. तर या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहेत वर्णमाला आधारितम. वर्णमालेवर आधारित उदाहरण द्वयम लिखत. तर या प्रत्येकाचं मग स्वरव विचारले तर स्वरांचा थोडं मोठं करूया. स्वरव विचारले तर 2 स्वर सांगायचे आहेत. इथं व्यंजने म्हटलंय तिथं 2 स्वर सांगायचे आहेत. स्वराश्रित जे आहेत ती 2 सांगायचे आहेत. तर या प्रत्येकाची तुम्ही 2-2 हे द्यायचे आहेत. तर आपण बघूया आता एक एक त्यातलं. त्यांनी विचारलेलं आपल्याला पहिल्यांदा स्वरव. स्वरव विचारलेलं आहे. स्वरवमध्ये तुम्ही मग आ असे 2 स्वर सांगू शकता किंवा कोणतेही 2 ए ई असे कोणतेही 2 स्वर तुम्ही सांगितलं की स्वरवचा तुमचा प्रश्न मिटला. त्यानंतर पुढे त्यांनी व्यंजने सांगितलेत. व्यंजनेमध्ये मग तुम्ही ग किंवा क, या क च ट त प या ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही व्यंजनं म्हणून सांगू शकताय. ही कुठलीही 2 व्यंजनं तिथं सांगायची आहेत. त्यानंतर त्यांनी स्वराश्रित विचारले. स्वराश्रित आपली 2 आहेत बघा, आणि आहा अशी 2 आपली स्वराश्रित आहेत. त्यानंतर कंठ वर्ण विचारले. तरी आपण पहिलंच बघितलं आपण क वर्ग, च वर्ग, क च ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग असे आपले 5 वर्ग आहेत. क च ट त प. आता या 5 वर्गांच्या मध्ये क वर्ग जो आहे म्हणजे क ख ग घ ग, त्याच्यामध्ये विसर्ग पण येतो आणि ह पण येतो. हे सगळे कंठवर्ण आहेत. हे सगळे कंठवर्ण आहेत. मग यापैकी यांचं उच्चारण कंठातून होतं. मग यापैकी तुम्ही कोणतेही 2 सांगितलेत, क आणि ख, तर हे झाले तुमचे 2 कंठ्यव. हे दोन्हींना तुम्ही सांगितलं की तुमचा कंठ्यवचा हे झाला. त्यानंतर तालव्य विचारले बघा. इथं पुढच्या ह्याला तालव्य, 5 नंबरला तालव्य आहे. तालव्यमध्ये आपला च वर्ग, हा जो च वर्ग आहे तो तालव्यमध्ये येतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही 2 च छ सांगा. च छ ज झ, हे जरी सांगितले तालव्य 2 तरी चालत आहेत. पुढे त्यांनी मूर्धन्य विचारलेत. मूर्धन्य क च ट, हा जो ट वर्ग आहे, ट वर्ग जो आहे तो संपूर्ण ट वर्ग मूर्धन्य आहे. ट ठ ड ढ आणि न हे सगळे मूर्धन्यमध्ये येतात. मग त्याच्यामध्ये र आणि स्वरांच्या मधला रू हे मूर्धन्यमध्ये. यापैकी कोणतेही 2 मूर्धन्य म्हणून तुम्ही सांगायचे आहेत. आता त्यानंतर बघा, हे कुठं बंद बघा. आता त्यानंतर त्यांनी 2 दंत्यव विचारलेत. 2 दंत्यव मध्ये तुम्ही दंत्यमध्ये सगळा त वर्ग जो आहे, त वर्ग जो आहे सगळा, तर तो त घ्या, थ घ्या, त थ द ध न, यापैकी कोणतंही तुम्ही दंत्यमध्ये 2 घेऊ शकताय. त्यानंतर ओष्ठ्यवसाठी बघा, पुढचे जे विचारलेले आहेत ते ओष्ठ्यव. आपला प वर्ग जो आहे, प वर्ग तो सगळा
उच्चारण आहे त्याचं, प फ ब भ म. तर त्यातलं तुम्ही प फ घ्या किंवा ब भ घ्या, काही कुठलंही 2 ओष्ठ्यव घ्यायचे आहेत तुम्हाला. हा अनुनासिकचा जो भाग येतोय, अनुनासिके, तर अनुनासिकेमध्ये शेवटची जी 5वी आहेत, हां, मग तुमचा ग असेल किंवा न असेल, हा न असेल, य असेल, हा यचं उच्चारण आपण असं करतो ते य असेल, किंवा म असेल, हां म, हे सगळे नासिक्य आहेत. तर ते कुठलीही अनुनासिके 2 याच्यासाठी तुम्ही वापरू शकताय. आता पुढं विचारले त्यांनी ऱ्हस्व स्वरव. ऱ्हस्व स्वरवच्या मध्ये तुम्ही अ आणि ई ही ऱ्हस्व आहेत बघा, ते 2 सांगू शकताय. दीर्घ स्वरव, दीर्घ स्वरवमध्ये आ आणि दीर्घ ई किंवा कुठलंही दीर्घ उ, ऐ हे तुम्ही दीर्घ स्वरवमध्ये सांगू शकताय. तर असे हे 11 प्रकार आहेत आपले. आपण 11 प्रकारांचं हे बघितलं. आता हा जो भाग आहे त्यात त्यांनी ऱ्हस्व दीर्घ स्वरान लिखत म्हणून विचारले. बघूया आता त्याला. आता इथं त्यांनी काय केलंय, ऱ्हस्व स्वर अ दिलाय, मग त्याचा दीर्घ काय असणार आहे, आ असणार आहे. आता इथं त्यांनी दीर्घ दिलाय ई, मग ऱ्हस्व ई तुम्हाला इथं लिहावा लागेल. इथं ऱ्हस्व उ दिलाय, दीर्घ उ तुम्हाला लिहावा लागेल. इथं त्यांनी रू दिलाय, इथं दीर्घ रू दिलाय, इथं तुम्हाला फक्त रू लिहायचं आहे. मला इथं नीट लिहिता येत नाही, तुम्ही लिहू शकताय. आता इथं त्यांनी डबल दाखवलेलं नाही, पण आपल्याला इथं डबल ही करावं लागतं बघा. आता हा जो रू आहे हा ऱ्हस्व रू आहे आणि दीर्घ रू करताना त्याला शब्द 2 द्यावे लागतात, तर हा दीर्घ होतो. तर तिथं जरा त्यांना काही आला असेल प्रॉब्लेम, तर तुम्ही मात्र असा दीर्घ रू लिहायचा आहे. आता बघा, जे सोपे सोपे आहेत ते पहिल्यांदा आपण बघूया. आता कठोर वर्णा हा आणि मृदू वर्णा हा याच्यात त्यांनी या तालिकामध्ये ई जी भाग येतोय, तर याच्यामध्ये त्यांनी कठोर वर्णा हा आणि मृदू वर्णा हा विचारलेत. कठोर वर्णा हा पहिले 2 जे आहेत म्हणजे क ख हे तुम्हाला कठोर वर्ण येतील, आणि पुढचे जे ग घ ग हे मृदू वर्ण आहेत. ते सगळे कंठ्य आहेत बघा. आता हे कंठ्य कुठले कुठले आहेत तिथं दिलेले आहेत उत्तरं तुम्हाला. कंठ्य कुठलं, तालव्य कोणतं, मूर्धन्य कोणतं, दंत्य कोणतं, ओष्ठ्य कोणतं, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला इथंच मिळतील. आता बघा, इथं च येईल, च छ हे कठोर वर्ण आहेत, आणि ज झ ज झ ञ हे तालव्य आहेत. इथं ट नंतर ठ येणार, ड, इथं ढ येणार, आणि इथं न येणार, हे मूर्धन्य आहेत. आता इथं त येईल, इथं थ येईल कठोर वर्णांच्या मध्ये, त थ, इथं द येईल, द ध न हे दंत्य आहेत. प नंतर फ येईल कठोर वर्णांच्या मध्ये. पहिले 2 कठोर वर्ण आहेत आणि नंतरचे प फ ब भ म इथं हे असे ओष्ठ्य झाले. आता आपण बघूया हा ई भाग. आता संयुक्त स्वरान लिखत म्हणून सांगितले. अ ई पासून ए तयार होतो आणि अ ए पासून ऐ तयार होतो. अ उ पासून ओ तयार होतो आणि अ ओ पासून औ तयार होतो. तर हे आहेत संयुक्त स्वर तुमचे. आता पुढं बघा, कंठ अनुनासिकम. आता ह्या प्रत्येक वर्गातले इथं जाऊन तुम्ही जरी बघितलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळतील. हे जे कंठ्यमध्ये, कंठ अनुनासिकमध्ये तुम्ही ग हा ग द्यायचा आहे, तालव्याला ञ द्यायचा आहे, मूर्धन्याला न द्यायचा आहे, दंत्याला नळाचा द्यायचा आहे, आणि ओष्ठ्यासाठी म द्यायचं आहे. ही तुमची अनुनासिक याच्यासाठीची. आता पुढचा भाग आहे, किती 13 स्वर आहेत त्यांनी सांगितले. मग व्यंजन किती आहेत तर 33 व्यंजन आहेत, आणि एकूण वर्ण किती होतील मग
हे 46 वर्ण एकूण होतील. बघा आता आपण जे सुरुवातीला बघतो हां, हे क चा जो वर्ग आहे क च ट त आणि प, या प्रत्येकामध्ये 5-5 वर्ण आहेत. मग ते सगळे मिळूनच झाले तुमचे 25. 25 मध्ये य र ल व हे 4 ॲड करायचे आणि त्यानंतर श श स आणि ह हे 4, म्हणजे 8 25 मध्ये ॲड होणार आहे तुमची. 25 मध्ये 8 ॲड करा, बघा किती होत आहेत. 8 आणि 5 13 आणि हे 1 33, असे 33 व्यंजन आहेत. मग 13 स्वर प्लस 33 व्यंजने, तर आपले झाले एकूण 46 वर्ण. हे इथं अपेक्षित आहे, हे जे दिलेलं आहे तर इथं ते लिहायचं आहे. आता अद्य श्वः परश्वः तुमचं 8वी पासून चांगलं झालेलं आहे. बघा त्यांनी इथं दिलेलं आहे अद्य बुधवासरः, श्वः कः वासरः. आपण यापूर्वी चांगलं शिकलाय, तुम्ही पाठ पण केलेला आहे. अद्य बघा अद्य श्वः परश्वः प्रपरश्वः. अद्य ह्यः परह्यः आणि प्रपरह्यः. बघा आता अद्य बुधवासरः, अद्य बुधवासरः. श्वः कः वासरः, श्वः गुरुवासरः. परश्वः शुक्रवासरः, प्रपरश्वः शनिवासरः. अद्य बुधवासरः. ह्यः कः वासरः, ह्यः मंगलवासरः. परह्यः सोमवासरः, प्रपरह्यः रविवासरः. तर अशा पद्धतीने हे तालिका पूर्ण करायचे. तुमचं सगळंच मला इथंच सोडवून घेण्याशिवाय भाग नाही, कारण आपण समोरासमोर येणं जरा काही दिवस कठीणच आहे. त्यामुळे मी हे सगळं तुमचा हा भाग तर झाला याच्यावरचा. आता पुढचा जो भाग आहे, हा भाग खूप सोपा आहे. तुम्हाला झालेल्या ह्याच्यावरच तुम्ही पुनस्मारणमय आपली उजळणी आहे ही, झालेल्या ह्याच्यावरच तुम्ही याची उत्तरं द्यायचेत. बघा आता मी आता तोंडीच तुम्हाला सांगेन, याच्यामध्ये खूप वेळ जातोय. आता इथं नाम आधारितम त्यांनी विचारले. अकारांतस्य म्हणजे याची सगळ्यांची 2-2 उदाहरणं तुम्ही द्यायचेत. अकारांतस्य मध्ये तुम्ही देव आणि वन असं लिहू शकताय. या ठिकाणी देव आणि वन लिहू शकताय. आता पुढं विचारलंय त्यांनी अकारांतस्य, इथं माला आणि देवता असे 2 तुम्ही हे देऊ शकताय उदाहरणं. आता ऱ्हस्व ई साठी बघा, ऱ्हस्व ई साठी, ऱ्हस्व ई साठी कवीही हा हे पुल्लिंगी उदाहरण द्या आणि मतीही हे स्त्रीलिंगी उदाहरण द्या. तुम्ही आपल्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये जर शोधलं तर तुम्हाला सगळ्या प्रकारची ह्याची उदाहरणं व्यवस्थित सापडतील. आपण पटपट त्या आता बघूया. दीर्घ इकारांतमध्ये नदी हां आणि नलिनी शालिनी हे दीर्घ इकारांतमध्ये तुम्हाला स्त्रीलिंगी शब्द जास्त सापडतील. उकारांतमध्ये गुरु आणि भानू असे उकारांत द्या वर्णनं. मातृमध्ये आपलं ऋकारांतमध्ये मातृ आणि पितृ नेतृ वगैरे तुम्हाला बरेचसे शब्द सापडतील, त्यातली 2 उदाहरणं द्यायची. व्यंजनांतस्यमध्ये मरुत आणि आता तुमचं भगवत पण आहे बघा, व्यंजनांत व्यंजन शेवटी असणारी त हे व्यंजन आहे. याप्रमाणे सकारांत तुमचे जे आत्ता तुम्हाला आहेत बघा यावर्षी, तर त्याच्यामधले व्यंजनांतस्यमध्ये तुम्हाला जे आवडतील ती तुम्ही उदाहरणं देऊ शकताय.
स्त्रीलिंगस्यमध्ये आता पुन्हा आलं बघा, स्त्रीलिंगस्यमध्ये तुम्ही नदी, माला असे स्त्रीलिंगी म्हणून कुठलीही उदाहरणं देऊ शकताय 2. तसंच पुल्लिंगस्यमध्ये पण कुठलीही 2, कवीही, गुरुहू किंवा देव असे पुल्लिंगी उदाहरणं देऊ शकताय. इथं सुद्धा हे वनम देऊ शकताय, जगत देऊ शकताय किंवा जे नपुसकलिंगी तुम्ही अभ्यासलेली आहेत त्यापैकी कोणतीही 2 उदाहरणं इथं तुम्ही द्यायची आहेत. आता हे धातू आधारितम आहे बघा. तुम्हाला प्रथम, चतुर्थ, षष्ठ आणि दशम गणाचे 2-2 धातू त्यांनी विचारलेले आहेत. त्यांनी इथं परस्मैपदी पठ सांगितलाय, तर त्यानुसार परस्मैपदी दुसरा पहिल्या गणाचा धातू तुम्ही इथं काही लिहू शकताय, गच्छ लिहू शकताय किंवा तुमच्या आपल्या ह्याच्यामध्ये बघा. आणि पहिल्या गणाचा इथं दुसरा धातू द्या, पहिल्या गणाचा दुसरा धातू द्या. आपमध्ये सुद्धा हा लभ त्यांनी दिलेला आहे, तुम्ही कुठलाही पहिल्या गणामध्ये चालणारा दुसरा धातू देऊ शकताय. आपल्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघितलं की तुम्हाला सापडेल. इथं चौथ्या गणाचा एक धातू द्या परस्मैपदासाठी आणि चौथ्या गणाचा दुसरा धातू आत्मनेपदासाठी द्या. मी हे थोडंसं तुमच्यावरच सोपवते, वेळ आपल्याला थोडासा लिमिटेड असल्यामुळे. हे प्रच्छसाठी 6व्या गणाचा एक दिलाय त्यांनी, दुसरा तुम्ही लिहा. म्रिय तसंच करायचं आहे. पूजेचं पण आपल्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये ही सगळी उदाहरणं तुम्हाला सापडतील. त्यानंतर आता इथं बघा, रिक्तस्थानम पूरयेत. आता देव हे प्रतिपादिक आहे, देव प्रतिपादिक आहे. त्याचा अंत्यम काय आहे? अकारांतम आहे. लिंगम काय आहे? पुल्लिंगी आहे. तर या पद्धतीनंच तुम्ही अकारांतम नपुसक लिंगममध्ये वन येईल, इथं वन येईल. मालाचं काय होणार? तर ते आकारांत होणार, लिंग होणार स्त्रीलिंगी. कवीचं ह्या पुल्लिंगी अंत्यम होणार इकारांत, रस्व इकारांत आणि त्याचं लिंग आहे पुल्लिंगी. आता इथं दुसरं काय देऊ शकाल तुम्ही स्त्रीलिंगी? तर मती. इथं मती द्या आणि त्यांनी पुढं दिलेलंच आहे इकारांतम स्त्रीलिंगी. दीर्घ इकारांतमध्ये इथं नदी द्या. भानूसाठी भानू होणार रस्व इकारांत उकारांत आणि पुल्लिंगम. आता इथं उकारांतम स्त्रीलिंगमसाठी हा तुम्ही वधू देऊ शकताय, वधू, वधू उकारांतम स्त्रीलिंगम. आता उकारांतम नपुसक लिंगम त्यांनी विचारले, तर उकारांतम नपुसक लिंगमसाठी जरा तुमच्या पुस्तकामध्ये बघा, मला आता आठवेना पटकन या ह्याच्या वेळामध्ये. पुस्तकामध्ये उकारांतम नपुसक लिंगम शब्द बघा, रज्जुहू असं, रज्जुहू, अश्रुहू हे उकारांत शब्द येत आहेत बघा. आणखीन तुम्ही खात्री करून घ्या. रज्जू, अश्रू, दारू हे नपुसकलिंगी शब्द आहेत. दारू म्हणजे लाकूड या अर्थानं, तर ते उकारांत नपुसकलिंगी शब्द आहेत. पितृ, हा पितृ शब्द, हा जो पितृ आहे तो पुल्लिंगी आहे आणि ऋकारांत आहे, ऋकारांत. मातृशब्द ऋकारांत आणि इथं स्त्रीलिंगी आहे. आता हा जो भाग आहे तर हा अतिशय सोपा आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्या आधारावर सुद्धा करू शकताय. बघा आता काय करायचं आहे तुम्हाला, हे 15 अक्षरामध्ये लिहायचे, 23 ही अक्षरामध्ये लिहायचं आहे, 80 ही अक्षरामध्ये लिहायचं आहे. तर हे सगळे जेवढे आहेत हे सगळे तुम्ही इथं नवसप्तती ही जिथं षट त्रिंशत दिले, षट त्रिंशत, तर तुम्हाला इथं संख्येमध्ये लिहावं लागेल. नवसप्तती ही ज्या पद्धतीने नवसप्तती ही, तर तुम्हाला हे संख्येमध्ये लिहावं लागेल. सप्तनवती ही, आता हे सप्तनवती ही अशा पद्धतीनं सप्तनवती आणि नवसप्ततीमध्ये जमलिंग होऊ शकते. सप्तनवतीमध्ये हे असे येणार आणि नवसप्ततीमध्ये हे असे येणार. इथं पुढं यांनी संख्येमध्ये एकनवती ही तुम्ही अक्षरामध्ये लिहायचं आहे. हे षट
अक्षरामध्ये लिहायचं. हे सगळे तुम्ही इथपर्यंतचे हा सुद्धा शतम अक्षरामध्ये लिहायचे आहेत. 85 इथं त्यांनी 85 दिलं आहे अक्षरामध्ये, तर तुम्ही इथं 85 अंकामध्ये लिहायचं आहे. जिथं जिथं त्यांनी अक्षरामध्ये दिलेले आहेत, जिथं जिथं त्यांनी अक्षरामध्ये दिलेले जे जे आहेत, तर तिथं तिथं तुम्ही ते संख्येमध्ये लिहायचे आहेत. आणि जे जे संख्येमध्ये दिलेले आहेत ते या साईडला अक्षरामध्ये लिहायचे आहेत. तर असा हा पुनस्मारणमचा अभ्यास आपला राहिलेला होता. तर तो म्हणजे मला सुद्धा तो पुढं जाण्याच्या अगोदर तुमचा पुनस्मारणमचा अभ्यास व्हावा असं अपेक्षित होतं. तर या ह्याच्यावर तुम्ही हा सोडवून घ्या आणि सोडवलेला मला तुम्ही पाठवायचं आहे. तुम्ही जे सोडवलेलं आहे हा भाग मी तुमच्यावर सोपवला आहे. जरा नीट शोधा आणि लिहा. तर हा सगळा भाग सोडवा आणि मला ग्रुपवर पाठवून द्यायचा आहे. हा भाग तुमच्या अभ्यासासाठी ठेवला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पृथुवैन्याद्य कृषकः पृथुवैन्यः हा पाठ आपण बघूया. धन्यवाद.